संत सावतामाळी महाराज समाधी सोहळ्यानिमित्त परळी वैद्यनाथ येथे भक्तीचा जागर. भाविकांच्या उपस्थितीत भव्य दिंडीमुळे हरिनामाच्या गजराने परिसर दुमदुमला. संत सावतामाळी महाराजांची पालखी श्री वैद्यनाथाच्या भेटीला. वारकरी संप्रदायातील थोर संत, कर्मयोगी आणि विठ्ठल भक्त संत सावतामाळी महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त परळी वैद्यनाथ येथे भक्तिमय वातावरणात सोहळा पार पडला. परळी वैद्यनाथ येथील मंदिरात संत सावतामाळी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात. कांदामुळा भाजी अवघी मिठाई माझी अशा जेव्हा समोर येतो त्यावेळेस नाव पुढे येतो तो संत शिरोमणी सावतामाळी यांचं. आणि या सावतामाळींचं जी समाधी सोहळा जो चालू आहे महाराष्ट्रभर किंवा त्यांच्या जिथे जिथे स्थान त्या ठिकाणी तो या ठिकाणी चालू आहे. आज आपण पोचलो आहोत परळी येथील वैजनाथ या गावी पोचलेलो आहोत. या ठिकाणी देखील एक मंदिर आहे, मंदिर बांधलेलं आहे आणि त्याची या ठिकाणी नगर पालखी जी आहे ती सध्या आज असणार आहे. आणि ही नगर पालखी वैजनाथच्या मंदिराला भेट देऊन नगर प्रदक्षिणा करून पुन्हा या मंदिरामध्ये येते. या सोहळ्यासाठी परिसरातील भाविक, वारकरी, दिंड्या व भजनी मंडळे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संत सावतामाळी महाराजांनी आपल्या आचरणातून कर्म आणि भक्ती यांचा सुंदर समन्वय समाजासमोर ठेवला. शेतीचे काम करत असतानाही त्यांनी विठ्ठल नामाचा ध्यास सोडला नाही. प्रामाणिक श्रम, साधी राहणी, निर्मळ भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश यांनी आपल्या जीवनातून दिला. त्यामुळे संत सावतामाळी महाराजांचे विचार आजही वारकरी संप्रदायासह समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. समाधी सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते. काकड आरती, अभिषेक, महापूजा, हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, प्रवचन, दिंडी व पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. या निमित्ताने भव्य दिंडी काढण्यात आली. दिंडी श्री वैद्यनाथ देवस्थान येथे जाऊन दर्शन घेऊन आली. पालखी शहर प्रदक्षिणा लक्षवेधी ठरली. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषासह पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री नामदेव तुकारामच्या नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय होतो. ही दिंडी श्रद्धेचा आणि आध्यात्मिक समाधानाचा पर्वणीचा क्षण ठरला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणारे वारकरी टाळ मृदुंगाचा गजर, अभंग भजन आणि विठ्ठल नामाच्या जयघोषामुळे वैद्यनाथ नगरीत जणू भक्तीचे स्वरूप प्राप्त झाले. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या संत सावतामाळी महाराजांच्या अभंगातून त्यांच्या कर्मभक्तीची प्रचिती येते. शेतात राबताना देखील आपल्या कर्मालाच विठ्ठल सेवा मानणाऱ्या संत सावतामाळी महाराजांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. भक्ती ही केवळ मंदिरापुरती मर्यादित नसून प्रामाणिकपणे केलेले प्रत्येक कर्म हीच ईश्वर सेवा आहे असा संदेश त्यांच्या जीवनातून मिळतो. समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरात महाप्रसाद संपन्न झाला. या सोहळ्याच्या माध्यमातून संत सावतामाळी महाराजांच्या विचारांचे स्मरण करून कष्टाची प्रतिष्ठा, प्रामाणिक जीवन, सामाजिक समता, बंधुभाव आणि विठ्ठल भक्तीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला गेला. संत सावतामाळी महाराजांच्या समाधी सोहळ्यामुळे भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता संतांच्या विचारांना उजाळा देणारा आणि समाजाला सकारात्मक दिशा देणारा उत्सव ठरला. विठ्ठल नामाचा गजर आणि संत सावतामाळी महाराजांच्या विचारांचा जागर अशा भक्तिमय वातावरणात समाधी सोहळा उत्साहात साजरा झाला.
पहिलं आम्ही गल्लीमध्ये करीत होतो. त्यानंतर ही जागा घेतल्याच्या नंतर आम्ही सगळं इथं सोय केली. नंतर इथं चालू केलं सायकल. सुरुवात वैकुंठवासी नारायण अण्णा उपळीकर यांच्या बिझनेसतून झालेली आहे व त्यांचे वंश परंपरा म्हणून विठ्ठल महाराज उपळीकर आमचे राष्ट्रीय आहेत सध्या चालू आहे. आमच्या गल्लीमध्ये 18 पगड जातीला घेऊन हा समाज आम्ही साजरा करतो. इथं काय राबविले जातात. रक्तदान शिबिर, पुन्हा लेकराचं हे सगळं कार्यक्रम राबविले जातात. महाराज यांचा समाधी सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्त पालखी सोहळा अति उत्साहाने साजरा होत आहे. स्वतः विठ्ठल हे सावता महाराजांना भेटायला आलेले पण त्यांनी स्वतः त्यांच्या त्यांना जाऊन भेट घेऊन त्यांना स्वतःच्या हृदयामध्ये सावता महाराजांनी त्यांना साठवलेलं आहे. विठ्ठलाला 5 ते 7 हजार लोकांपेक्षा जास्त लोक खूप मोठं अन्नदान होतं महाप्रसादाचं लाभ.